बघितलं नाही पाणी उचलून फेकायले म्हणलं उचलून फेकायले खुश दादी आमचा खुश झाला ना पाणी लागलं नारायण पडला तर पाणी जाते म्हणला पाणी लागतंय म्हणलं की म्हणला लगेच बोर आणतो म्हणला आता पाणी तर लागत नाही मी उगा नाटक करायलो महाराज 20,000साठी आणि त्याला वाटलं पाणी लागते म्हणाल्या महाराज त्यानं लगेच बोरिंग वाल्याला फोन केला आमच्या शिंदे महाराजाकडून नंबर घेतला लगेच बोरिंग वाल्याला लावलं की बोरिंगची मशीन वावरा पाणी तर लागत नाही आणि यानं तर 20,000 दिले आता मला मारता इकडे म्हणलं मग आता मला वाटलं मी म्हणलं बोरला पाणी लागते म्हणलं दादा लगेच कट्यार टेकवलं की म्हणलं आता आता मात्र हे मारते पुन्हा मला बाजूला घेतलं मला इकडे पाणी आपल्याला लागलं नाही तरी चालेल म्हणलं पण नारायणजीचं पाणी गेलं पाहिजे असं पाणी असं आता मी म्हणलं याला पाणी लागू ना नको मध्ये त्याचं पाणी घाल म्हणाले मी म्हणलं मग आता पुन्हा मला नाटक कर म्हणजे मग ते पेमेंट वसूल करायला मला की 20,000 रुपये पुन्हा मी म्हणलं नारायणजीचं पाणी घालावं लागतंय म्हणल्यावर म्हणलं दादा काय करावं लागेल आपल्याला 2,500 बोर घ्यावं लागेल मला नारायणजीचं पाणी घालायचं म्हणजे म्हणलं 2,500 5 लाख तरी लागतात म्हणलं तुझ्या बोरला मला वाटलं 5 लाख लागतात म्हणल्यावर हे काय करीत बोर करायचं कॅन्सल करीत मग 2 कीर्तनाचं पाकिट 20,000 माझ्या खिशात पडले मी खुश ते म्हणलं 2,500 म्हणल्यावर 5 लाख लागतात म्हणल्यावर म्हणला हळदीला भाव 17,000 आहे म्हणला किती नाही म्हणलं तर मला 2 गुंठा हळद होती इकडे म्हणला आता काही मोठं काम करायचं म्हणलं की मला लोक हिशोब करतात 2 लाखाची हळद होती म्हणला आणि किती नाही म्हणलं 2.5 लाखाचा ऊस झालाय म्हणला किती झाली 4.5 झाले म्हणला पुसतला मी मेवणी राहते म्हणला मेवणी दे का शब्दावर 50,000 मला झाले 5 लाख म्हणला 5 लाख झाले महाराज म्हणला चला बोर 2,500 घ्यायचा आता मग हे पाय माता लग्न म्हणलं 2,500 बोर पाडतय आणि हे आता महाराजाला मारल्याशिवाय राहत नाही बोरचं महाराज कट्यार चेकवलं बोर 1000 फूट गेला नुसता फुफडा थेंब नाही पाण्याचा थेंब गावातला सरपंच आला करायच्या मार्गावर सरपंच म्हणला अय येणार का दार्या म्हणला नेमका तर मांजऱ्या लागलाय जाऊ दे 1000 फूट खातात 2,000 फूट महाराज 2,000 फूट लावले की आमचे गोविंद महाराज आले तिकडून गोविंद महाराज 500 रुपये देतो कडे म्हणलं तुम्हाला वसमतला मला नेऊन सोड गोविंद महाराजांनी मला वसमतला नेऊन सोडलं ते तिकडे मग महाराज राहिला होता 500 फूट कोणी गावातला एक याचा शहाणा माणूस यार मला थोडं नरम लागले रे मला एक टाकायचं असं एक टाक म्हणलं की हे इकडं पाण्यासाठी टाकायचे आणि इकडं बाजूचे पाणी टाकू टाकू हाणायचे झोड लागला मला 2,500 फूट नुसता फुफुडाच झाला मी 2-2:30 वाजता गोविंद महाराजांना घरी नेऊन सोड्यावर जाऊन झोपलो म्हणलं आता याच्या बोरला पाणी लागो का न लागो मी गुंडाळून झोपलो महाराज बरोबर सकाळी 6:30 ला आलं घरला वहिनी महाराज कुठे म्हणला वहिनी म्हणली महाराज तुमच्या शेताला आलती पाणी सांगायला झोपलेत म्हणली वाटोळ केलं म्हणला मोत्यानं वाटोळ पाय केला नाही बसले म्हणला महाराज कशी तुला झोप लागली महाराज मग वाटोळ करून तुला मिळालं तरी काय रे 5 लाखाला धाई मो घर बुडीलं हळदीला भाव येणं गेला या वर्षी कसा तरी भाव आला होता आणि तू ऐकून 2,500 बोट पडला तू हो वाटोळ होईल वाटोळ मी लगेच ब्लँकेट ओढत म्हणलं अरे दाद्या मो वाटोळ तेव्हा व्हायचं तेव्हा होईल पण या पट्ट्याच्या हाताने आजच तो वाटोळ झालं म्हणलं रडायला लागलं महाराज रडायला कशामुळे मी सांगितलं त्याच्या मनामध्ये काय होती शेजाऱ्याच्या पाण्याविषयी काय होती मळमळ होती मळमळ ती मळमळ अशी जिरत असते महाराज उठाला संतांच्या अंतकरणामध्ये मळमळ नसते तळमळ असते तळमळ जगत